From the previous lecture, we have started the study of human brain. Okay, in that we have started the first part of the brain, that is called as the forebrain. ओके, आणि फोरब्रेन बघत असताना आपण चार्टमध्ये बघितलं होतं की फोरब्रेनमध्ये 3 पार्ट्स आहेत: ऑल्फॅक्टरी लोब, सेरेब्रम आणि डायन्सेफेलन. ओके, मग मागच्या लेक्चरला आपण पहिल्या लेक्चरमध्ये ऑल्फॅक्टरी लोब पूर्णपणे बघितलेला आहे आणि सेरेब्रमचा काही भाग आपण बघितलेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी भाग आपण बघितलेला आहे. ओके, त्याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला काही डायग्राम्स दाखवतो असं सांगितलं होतं मागच्या लेक्चरला. तर आत्ता तुमच्या स्क्रीनवरती 2 डायग्राम्स आहेत. ओके, की जे आपल्याला सेरेब्रमचा भाग दाखवतात. ओके, बऱ्यापैकी सेरेब्रमचा भाग दाखवतात, म्हणजे फ्रंटल लोब कोणता, परायटल लोब कोणता, ऑक्सिपिटल लोब कोणता, हे तुम्हाला इथं इझिली दिसते. म्हणजे सेरेब्रम किती मोठा आहे हे तुम्हाला डायग्रॅमवरून क्लिअर होते. त्याच्याच बरोबर अजून एक तुमच्याकडे डायग्रॅम आहे की ज्याच्यावरती जो काही ब्रेन आहे त्याचा एकदम टॉप व्ह्यू दाखवलेला आहे, वरून कसं दिसतं. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की मी सांगितलं होतं की सेरेब्रम हा 2 भागांमध्ये डिवाइड झालेला आहे, राईट आणि लेफ्ट. मग तुम्ही बघू शकताय की इथं 2 रिजन क्लिअरली दिसत आहेत. आणि हे कशामुळे झालेलं आहे तर यांच्या सेंटरमध्ये जो काही फिशर आहे की ज्याच्यामुळे हे 2 भागांमध्ये डिवाइड झालेले आहे. अजून एक गोष्ट सांगितली होती लास्ट लेक्चरला की या ब्रेनवरती तुम्हाला काही कन्व्युलेशन्स आणि डिप्रेशन्स दिसतील. ओके, त्यालाच आपण गायराय आणि सलकाय असं म्हटलेलं आहे. हे असतात असं सांगितलं होतं. तुम्ही बघू शकता इथं प्लेन नाही आहे सरफेस, तर याच्यामध्ये तुम्हाला काही कन्व्युलेशन्स दिसत आहेत. ओके, काही डिप्रेशन्स दिसत आहेत. तर हा असा ब्रेन बनलेला आहे. ओके, सो दिस डायग्राम इज अबाउट टू दी सेरेब्रम अँड इट्स फीचर अँड कन्व्युलेशन्स. ओके, now in this lecture we are going to see the remaining part of cerebrum and diencephalon, third region. ओके, मग पहिल्यांदा आपण जो राहिलेला भाग आहे म्हणजे फंक्शनल एरियाज ऑफ दी सेरेब्रम. सेरेब्रम म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. तो किती टक्के भाग व्यापतो, त्यामध्ये कोणकोणते पार्ट आहेत, त्याचे इंटरनल स्ट्रक्चर कसं आहे. पण आता फंक्शनल एरियाज बघायचे आहेत सेरेब्रमचे. ओके, आता कोणकोणते आहेत बघा. फर्स्ट वन इज द फ्रंटल लोब. ओके, फ्रंटल लोब हा काय आहे, सगळ्यात महत्त्वाचा फंक्शनल एरिया आहे. तो का आहे बघा, कारण याचं फंक्शन खूप मोठं आणि वास्ट आहे. कोणकोणतं फंक्शन करतं हे फ्रंटल लोब बघा. इट ॲक्ट ॲज अ मोटर एरिया, म्हणजे याच्यामध्ये असणारा जो मोटर एरिया आहे तो फंक्शनल आहे. मग हा मोटर एरिया काय करतो. The motor area controls movements of muscles and voluntary activities. बघा, जे काही मसल्सची मुवमेंट आहेत आणि जे काही व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज आहेत हे कोण कंट्रोल करतं तर हे मोटर एरिया कंट्रोल करतात. आणि ते कुठं प्रेझेंट आहेत तर फ्रंटल लोबमध्ये प्रेझेंट आहे. ओके, एक लक्षात ठेवा, मसल्सच्या मुवमेंटच्या आणि व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीचं कंट्रोल कोण करते तर मोटर एरिया. या मोटर एरिया कुठे प्रेझेंट आहेत तर फ्रंटल लोबवरती प्रेझेंट आहेत. फ्रंटल लोब कुठे प्रेझेंट आहेत तर सेरेब्रमवरती प्रेझेंट आहेत. आणि सेरेब्रम हा कशाचा पार्ट आहे तर ब्रेनचा एक पार्ट आहे, फोरब्रेनचा पार्ट आहे. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्याचबरोबर या फ्रंटल लोबमध्ये असणारा जो प्री मोटर एरिया आहे, पहिला तर मोटर एरिया बघितला, आता जो प्री मोटर एरिया आहे तो काय फंक्शन प्ले करतो बघा. इट इज हाय सेंटर फॉर दी इनव्हॉलंटरी अँड ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. बघा, आता मोटर एरिया व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीला कंट्रोल करत होता आणि मसलच्या मुवमेंटला कंट्रोल करत होता. पण प्रीमोटर एरिया हा इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमला सुद्धा कंट्रोल करतोय. आता ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आपण नंतर बघणार आहे, पण
हे लक्षात ठेवा की प्री मोटर एरिया ऑफ फ्रंटल लोब ऑफ सेरेब्रम कंट्रोल्स दी autonomous nervous system involuntary activities. Okay, the third region of the frontal lobe, that is association area, which functions for the coordination between sensation and movements. बघा आता असोसिएशन एरिया काय करतोय फ्रंटल लोबचा, तर सेन्सेशन आणि मोमेंट म्हणजे पहिल्यांदा सेन्सेशन होतं आणि त्याला रिप्लाय म्हणून काही मोमेंट होते, याचं जे कोऑर्डिनेशन आहे ते हे असोसिएशन एरिया करतो. आणि लास्ट पार्ट आहे दॅट इज ब्रोकाज एरिया. ओके, त्याला मोटार स्पीच एरिया असे म्हणतात. बघा म्हणजे हे चारही जरी एरिया बघितले तर कुठं प्रेझेंट आहेत, फ्रंटल लोबवरती प्रेझेंट आहे. मोटर एरिया जो की व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटी आणि मसल्सच्या मुवमेंटचा कंट्रोल करतो. प्री मोटर एरिया आहे जो इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमला कंट्रोल करतो. असोसिएशन एरिया आहे सेन्सेशन आणि मोमेंट्स यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन करतो. आणि ब्रोकाज एरिया आहे तो की मोटर स्पीच एरिया मानला जातो. तर हा एक फंक्शनल एरिया झाला सेरेब्रमचा फ्रंटल लोब. ओके, त्याच्यानंतरचा दुसरा आहे परायटल लोब. हे सगळं मी तुम्हाला फंक्शन सांगतोय, हे सेरेब्रमचं फंक्शन आहे. ओके, त्यातलं परायटल लोबचं फंक्शन काय आहे बघा. सोमॅस्थॅटिक सेन्सेशन ऑफ पेन, प्रेशर, टेम्परेचर टेस्ट. बघा परायटल लोबमध्ये काय होतं तर कशाचं सेन्सेशन होतं, पेन, प्रेशर, टेम्परेचर अँड टेस्ट या सगळ्याचं सेन्सेशन इथं होतं. आणि या रिजनमध्ये यालाच रिप्लाय म्हणून मोटर नर्व्स, मोटार इम्पल्स कॅरी केले जातात. ओके, हा झाला दुसरा लोब. तिसरा फंक्शनल एरिया कोणता आहे, टेम्पोरल लोब. ओके, आता टेम्पोरल लोब काय फंक्शन प्ले करतो बघा. इट इज अ सेंटर फॉर स्पीच अँड इमोशन्स, स्मेल दॅट इज ऑल्फॅक्टरी अँड हिअरिंग दॅट इज ऑडिटरी. म्हणजे हे टेम्पोरल लोब कशाचं सेंटर आहे, म्हणजे कशावरती कंट्रोल करतं तर इट इज अ सेंटर फॉर स्पीच अँड इमोशन्स, स्मेल अँड हिअरिंग. म्हणजे स्पीच म्हणजे बोलण्याच्या, इमोशन्सना सुद्धा कंट्रोल करतं, स्मेल याला सुद्धा कंट्रोल करतं आणि हिअरिंग त्याला ऑडिटरी आणि ऑल्फॅक्टरी असं म्हणतात दोन्हींना. तर या सगळ्यावरती कंट्रोल किंवा फंक्शन प्ले करण्याचं काम टेम्पोरल लोबच्या माध्यमातून केलं जातं. हा तिसरा फंक्शनल एरिया. त्याच्यानंतर चौथा फंक्शनल एरिया आहे दॅट इज ऑक्सिपिटल लोब. ओके, आता ऑक्सिपिटल लोब कशासाठी इम्पॉर्टंट आहे बघा. व्हिज्युअल एरिया मेनली फॉर सेन्स ऑफ विजन. बघा सेन्स ऑफ विजन इथं केलं जातं कुठं, ऑक्सिपिटल लोब्समध्ये. जर तुम्ही या चारही फंक्शनल एरियाज बघितला तर इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, कारण फ्रंटल एरियामध्ये मसल्स, व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज, इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज, सेन्सेशन आणि मुवमेंटचं कोऑर्डिनेशन, मोटर स्पीच एरिया ह्या सगळ्यांवरती कंट्रोल आहे. परायटल लोब पेन, प्रेशर, टेम्परेचर टेस्ट याच्यावरती कंट्रोल आणतं. टेम्पोरल लोब स्पीच, इमोशन्स, स्मेल, हिअरिंग या सगळ्यांवरती याचा कंट्रोल आहे किंवा याची मेकॅनिझम होते. आणि ऑक्सिपिटल लोब्समध्ये तुम्ही बघू शकताय की सेन्स ऑफ विजन डिपेंड आहे. द फिफ्थ फंक्शनल एरिया इज नथिंग बट दी वर्निक्स एरिया किंवा त्याला इंटेलिजन्स सेंटर सुद्धा म्हणतात. आता हे कुठे प्रेझेंट आहे, इट इज प्रेझेंट पार्टली इन टेम्पोरल, परायटल अँड ऑक्सिपिटल लोब्स. आणि याचं फंक्शन आहे सेन्सरी स्पीच एरिया. म्हणजे वर्निक्स एरिया किंवा इंटेलिजन्स सेंटर कुठं प्रेझेंट आहे, तो पार्टली टेम्पोरलमध्ये आहे, पार्टली परायटलमध्ये आहे आणि पार्टली ऑक्सिपिटल. म्हणजे तिन्हींच्यामध्ये थोडा हा प्रेझेंट आहे आणि तो सेन्सरी स्पीच एरिया म्हणून फंक्शन करतो. सिक्स्थ फंक्शनल एरिया आहे बेसल गँग्लिया और बेसल न्यूक्लियाय. ओके, विच controls muscular activities at subconscious level.
म्हणजेच आता बेसल न्यूक्लियाय काय फंक्शन करू शकतात, कंट्रोल करू शकतात मस्क्युलर ॲक्टिव्हिटीज. कुठल्या कुठल्या, फॉर एक्झाम्पल रायटिंग स्लो और रॅपिड टायपिंग, म्हणजे स्लो स्पीड किंवा स्पीडने रायटिंग टायपिंग अशा प्रकारचे जे फंक्शनिंग असतात ते ह्या बेसल न्यूक्लियाच्या माध्यमातून केले जातात, कंट्रोल केले जातात सॉरी. आणि 7वा फंक्शनल एरिया आहे कॉर्पस स्ट्रॅटम. ओके, कॉर्पस स्ट्रॅटम. ॲट द फ्लोर ऑफ द सेरेब्रम इज द लार्जेस्ट बेसल न्यूक्लियस प्रेझेंट. आता कॉर्पस स्ट्रॅटियम हा कसा आहे, सेरेब्रमच्या फ्लोअरला प्रेझेंट आहे आणि तो बेसल न्यूक्लियस, लार्जेस्ट बेसल न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये. सेरेब्रम शोज ऑल 3 टाइप्स ऑफ एरियाज, दॅट इज अ सेन्सरी, मोटार अँड असोसिएशन नर्व. बघा या फंक्शनल एरियाजमध्ये म्हणू शकता तुम्ही सेन्सरी एरियाज आहेत, मोटर एरियाज आहेत आणि असोसिएशन नर्वसुद्धा आहे. दॅट इज अबाउट दी सेरेब्रम. एवढा महत्त्वाचा सेरेब्रम आहे आपल्यासाठी. ओके, त्याचमुळे तो लार्जेस्ट आहे. त्याचे फंक्शनल एरियाज पण खूप महत्त्वाचे आहेत, जे की महत्त्वाचे फंक्शन कॅरी आऊट करतात. त्यामुळे सेरेब्रम हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती एक डायग्राम बघू शकताय, सॅझॅटल सेक्शन ऑफ द ब्रेन, वन साईड व्ह्यू ऑफ द ब्रेन. बघा एका साईडनं ज्यावेळी ते आपण बघतो त्यावेळी अशा प्रकारे दिसते. या डायग्राममध्ये तुम्हाला सेरेब्रम, सेरेबेलम, मिड ब्रेन, पॉन्स व्हेरुलाय, ब्रेन मेड्युला ऑब्लांगेटा, त्यालाच ब्रेन स्टेम असे म्हणतात. याच डायग्राममध्ये तुम्हाला वेंट्रिकल्स दिसत आहेत, थॅलॅमस, हायपोथॅलॅमस दिसत आहे, पिट्युटरी ग्लँड दिसते. ओके, इट इज अ वन साइड व्ह्यू ऑफ द ब्रेन. सो आता आपण तिसरा पार्ट बघणार आहोत फोर ब्रेनमधला, तो आहे डायनसेफेलॉन. त्यालाच दुसरं नाव आहे थॅलॅमेनसेफेलॉन. ओके, डायनसेफेलॉन ऑर थॅलॅमेनसेफेलॉन. आता या तिसऱ्या पार्टचं फंक्शन काय आहे फोर ब्रेनमध्ये. इट इज अ पार्ट ऑफ फोरब्रेन कंटेन्स इपिथॅलॅमस, थॅलॅमस अँड हायपोथॅलॅमस. चार्टमध्ये सुद्धा आपण हे बघितलेलं आहे की जो डायनसेफेलॉन आहे तो परत 3 भागांमध्ये डिवाइड झालेला आहे, इपिथॅलॅमस, थॅलॅमस अँड हायपोथॅलॅमस. शब्दांवरून आपण ओळखू शकतो की थॅलॅमस हा एक ऑर्गन आहे, त्याच्या वरचा जो आहे भाग इपिथॅलॅमस आणि त्याच्या खालचा जो रिजन आहे त्याला हायपोथॅलॅमस. पण हे तिन्हीसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे का ते आपण बघणार आहोत. ओके, इट इज प्रेझेंट बिलो कॉर्पस कॅलोसम अँड अबोव द मिड ब्रेन. बघा आपण कॉर्पस कॅलोसम बघितलेला आहे. ओके, कुठं सेरेब्रममध्ये. ओके, कॉर्पस कॅलोसमच्या जस्ट खाली आणि मिड ब्रेनच्या जस्ट वरती तुम्हाला डायनसेफेलॉन बघायला मिळेल. ओके, डायग्राममध्ये सुद्धा थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस आपण बघितलेलं आहे आत्ताच. इट एन्क्लोजेस अ कॅव्हिटी कॉल्ड थर्ड वेंट्रिकल ऑर डायोसिल विच कम्युनिकेट्स विथ 2 लॅटरल वेंट्रिकल्स थ्रू नॅरो ओपनिंग कॉल्ड ॲज फोरामेन ऑफ मोनरो. आता यासाठी मी तुम्हाला एक डायग्राम दाखवतो, वेंट्रिकल्स ऑफ दी ब्रेन. तुम्हाला बघा वन साईड व्ह्यू आणि बॅक व्ह्यूसुद्धा किंवा फ्रंट व्ह्यूसुद्धा दाखवलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की 4 वेंट्रिकल्स प्रेझेंट आहेत आपल्या ब्रेनमध्ये. ओके, वरती 2 तुम्हाला लॅटरल वेंट्रिकल्स दिसत आहेत. ओके, थोडीशी राऊंड शेप्ड, ओके कर्वड लॅटरल वेंट्रिकल्स 2 आहेत. त्याच्यानंतर त्याच्या दोन्हींच्या मध्ये एक रॉड लाईक स्ट्रक्चर आहे थर्ड वेंट्रिकल आणि त्याच्या खाली एकदम ब्रॉड थोडंसं तुम्हाला फोर्थ वेंट्रिकल दिसतं. सो हे 4 वेंट्रिकल्स आहेत. इथं काय सांगितलेलं आहे, इट एन्क्लोजेस अ कॅव्हिटी कॉल्ड ॲज थर्ड वेंट्रिकल. थर्ड वेंट्रिकल तुम्हाला इथं दिसतंय, एक छोटासा रॉड लाईक स्ट्रक्चर आहे, विच कम्युनिकेट्स विथ 2 लॅटरल वेंट्रिकल्स थ्रू नॅरो ओपनिंग. आता हे 2 लॅटरल वेंट्रिकल तुम्हाला दोन लॅटरल वेंट्रिकल्स दिसायला देतो. या दोघांना कम्युनिकेट करतो हे थर्ड वेंट्रिकल थ्रू ए ओपनिंग कॉल्ड ॲज फोरामेन ऑफ मोनरो. म्हणजे इथं फोरामेन ऑफ मोनरो सुद्धा तुम्हाला डायग्राममध्ये दिसतं. ओके, त्या ओपनिंगच्या द्वारे ते फंक्शनिंग करतं.
आता जे 3 ऑर्गन आहेत ते आपण बघूया. इपिथॅलॅमस काय करतं बघा. इपिथॅलॅमस इट इज अ रूफ ऑफ डायन्सेफॅलॉन. रूफ म्हणजे काय, वरचा भाग. डायन्सेफॅलॉनचा सगळ्यात वरचा भाग आहे, टॉपचा पार्ट आहे. इट इज फ्युज्ड विथ पाय मॅटर टू फॉर्म कोरॉइड प्लेक्सस कनेक्टेड टू पिनियल ग्लँड थ्रू पिनियल स्टॉक. बघा आता हा जो इपिथॅलॅमस आहे तो कोणाशी कनेक्टेड आहे, पाय मॅटर, जो आपण सुरुवातीला टॉपिकच्या बघितला आहोत. कशासाठी, तर कोरॉइड प्लेक्सस तयार करण्यासाठी. आणि हे कोरॉइड प्लेक्सस कोणाला कनेक्ट आहे, पिनियल ग्लँडला कनेक्ट आहे. आता हे जे पिनियल ग्लँड आहेत जे इपिथॅलॅमस जवळच प्रेझेंट आहेत, इट सिक्रीट्स सिरोटोनिन. त्यालाच मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीसाठी हे जे सिरोटोनिन जे एन्झाईम आहे ते मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजसाठी वापरलं जातं. आणि दुसरं आहे मिलॅटोनिन जे बायोलॉजिकल रिदमसाठी वापरलं जातं. सो हे 2 एन्झाईम्स किंवा हार्मोन इथं सिक्रेट केले जातात, सेरोटोनिन आणि मेलॅटोनिन. ओके, एक सेरोटोनिन आहे जे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजसाठी इम्पॉर्टंट आहे आणि जे मेलॅटोनिन आहे ते बायोलॉजिकल रिदमसाठी इम्पॉर्टंट आहे. दुसरा आहे थॅलॅमस. हे झालं इपिथॅलॅमसबद्दल. दुसरा आहे थॅलॅमस. इट कंटेन्स ग्रे मॅटर. आता सेंट्रल पार्टला आहे आणि ग्रे मॅटर याच्यामध्ये प्रेझेंट आहे. इट हॅज RAS. AS म्हणजे काय, रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम आहे. ओके, आता थॅलॅमस जो आहे इट इज अ रिले सेंटर फॉर मोटर अँड सेन्सरी इम्पल्सेस बिटवीन स्पायनल कॉर्ड, ब्रेन स्टेम अँड सेरेब्रम. बघा आता हा काय आहे, रिले सेंटर आहे. म्हणजे थॅलॅमस काय आहे, थॅलॅमस जवळ स्पायनल कॉर्ड, ब्रेन स्टेम आणि सेरेब्रम हे तिन्ही काय करू शकतात, मोटर आणि सेन्सरी इम्पल्सेस पाठवू शकतात. म्हणून थॅलॅमसला रिले सेंटर म्हणतात. ओके, आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे हायपोथॅलॅमस. मी अजून एकदा सांगतोय की हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, हायपोथॅलॅमस. इट फॉर्म्स फ्लोअर ऑफ डायन्सेफॅलॉन. म्हणजे डायन्सेफॅलॉनचा सगळ्यात खालचा बिलो पार्ट आहे तो म्हणजे हायपोथॅलॅमस. ओके, इट इज रिचली सप्लाइड विथ ब्लड वेसल्स, हेल्प्स इन फीडबॅक मेकॅनिझम फॉर हार्मोनल कंट्रोल. बघा हायपोथॅलॅमसचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय आहे बघा, की हायपोथॅलॅमस हा हायपोथॅलॅमसला ब्लडचा सप्लाय खूप आहे ब्लड वेसलच्या माध्यमातून. आणि ते कशासाठी उपयोगी आहे, तर फीडबॅक मेकॅनिझम ऑफ हार्मोनल कंट्रोल. म्हणजे हार्मोनल कंट्रोलमध्ये हायपोथॅलॅमसचा खूप महत्त्वाचा रोल आहे. रादर हायपोथॅलॅमसच काय करतं, तर हार्मोनल कंट्रोल करतं. याच्या व्यतिरिक्त काय करतं हायपोथॅलॅमस, इट मेंटेन्स होमिओस्टॅटिस, इनव्हॉलंटरी बिहेवियरल कंट्रोल, इंटरनल बॉडी इक्विलिब्रियम. बघा हे सगळे महत्त्वाचे फंक्शनिंग आहेत ते हे हायपोथॅलॅमस कंट्रोल करत. इनव्हॉलंटरी बिहेवियरल कंट्रोल असू दे, इंटरनल बॉडी इक्विलिब्रियम असू दे किंवा होमिओस्टॅटिस असू दे, हे सगळं मेंटेन करत. ओके, हायपोथॅलॅमस कंटेन्स न्यूक्लियाय इन इट्स व्हाईट मॅटर विथ न्यूरोसिक्रिटरी सेल्स इन्वॉल्व्ड इन प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स ऑक्सिटोसिन अँड वॅसोप्रेसिन. इन शॉर्ट हायपोथॅलॅमसमध्ये असे काही न्यूक्लियाय आहेत जे त्याच्या व्हाईट मॅटरमध्ये प्रेझेंट आहेत. ओके, त्यांच्यामध्ये न्यूरोसिक्रिटरी सेल्ससुद्धा आहेत आणि ते कशामध्ये इन्वॉल्ड आहेत, प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स. कोणते हार्मोन्स, ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रेसिन. हे हायपोथॅलॅमस करतं. त्याच्याशिवाय इट इज अ कोऑर्डिनेटर ऑफ नर्वस अँड एंडोक्राईन सिस्टीम. हे खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेव की नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राईन सिस्टीमचा कोऑर्डिनेटर कोण आहे, तर तो हायपोथॅलॅमस आहे. अगेन हायपोथॅलॅमस रेग्युलेट्स हार्ट रेट, रेस्पायरेशन, ब्लड प्रेशर, बॉडी टेम्परेचर, वॉटर,
इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, या सगळ्यांचं बॅलन्स मेंटेनन्स करण्याचं काम हायपोथॅलॅमस करतं. काय काय महत्त्वाचं आहे हे सगळंच. काय काय म्हटलं मी? हार्ट रेट, रेस्पायरेशन, ब्लड प्रेशर, बॉडी टेम्परेचर, वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, हे सगळं मेंटेन करण्याचं काम हायपोथॅलॅमस करतं. अजून महत्त्वाचे फंक्शन काय आहेत बघायची. इट हॅज अ सेंटर फॉर हंगर, स्लीप, थर्स्ट, फॅटिक, सिक्रीशन ऑफ ग्लँड्स ऑफ स्टमक अँड इंटेस्टाईन. बघा हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हायपोथॅलॅमसमुळे आपल्याला हंगर समजते, स्लीप समजते, थर्स्ट, फॅटिक, सिक्रीशन ऑफ ग्लँड्स ऑफ स्टमक अँड इंटेस्टाईन. म्हणजे सिक्रीशन असू दे किंवा एखादी गोष्ट समजायची असू दे, हंगर असू दे, स्लीप असू दे, थर्स्ट असू दे, या सगळ्याचं कंट्रोलसुद्धा हायपोथॅलॅमसवरतीच आहे. इट प्रोड्युसेस न्यूरो हार्मोन्स दॅट स्टिम्युलेट्स पिट्युटरी ग्लँड. हायपोथॅलॅमस काय करतं? न्यूरो हार्मोन्स सिक्रेट करतं. आणि हे न्यूरो हार्मोन्स काय करतात? पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतं. आणि अजून एक महत्त्वाचं फंक्शन म्हणजे हायपोथॅलॅमस परफॉर्म्स सिक्रीशन ऑफ ADH अँड CSF. ADH म्हणजे अँटी डायुरेटिक हार्मोन आणि CSF म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, जे की आपण मध्येच बघितलेलं आहे सुरुवातीला. सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचा किती यूज आहे. आणि अँटी डायुरेटिक हार्मोन्सचा सुद्धा एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये महत्त्वाचा रोल आहे. सो हा जो डायन्सेफेलॉन आहे याच्यामध्ये 3 पार्ट आहेत. इपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. इपिथॅलॅमस हा मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आणि बायोलॉजिकल रिदम कंट्रोल करण्यासाठी लागणारे हार्मोन सिक्रेट करतो. थॅलॅमस हा मोटार आणि सेन्सरी इम्पल्सेस पाठवण्याचा सेंटर आहे. आणि हायपोथॅलॅमस हा खूपच महत्त्वाचे फंक्शन प्ले करतो. हार्मोनल कंट्रोल, होमिओस्टॅटिस, इनव्हॉलंटरी कंट्रोल, इंटरनल बॉडी इक्विलिब्रियम, ऑक्सिडेशन अँड वॅसोप्रेसिन सिक्रीशन, नर्वस अँड एंडोक्राईन सिस्टीमचा कोऑर्डिनेटर आहे तो. हार्ट रेट, रेस्पायरेशन, ब्लड प्रेशर, बॉडी टेम्परेचर, वॉटर, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करतो. त्याच्याचबरोबर तो हंगर, स्लीप, थर्स्ट, फॅटिक, सिक्रीशन ऑफ ग्लँड्स ऑफ स्टमक अँड इंटेस्टाईनचा सेंटर आहे. त्याच्याचबरोबर तो न्यूरो हार्मोन सिक्रेट करतो, जे पिट्युटरी ग्लँडला सिक्रेट करतात आणि नंतर पिट्युटरी ग्लँड त्यांचं हार्मोन सिक्रेशन स्टार्ट करते. आणि शेवटचं इम्पॉर्टंट फंक्शन म्हणजे सिक्रीशन ऑफ ADH अँड CSF, अँटी डायुरेटिक हार्मोन अँड सेरेब्रोस्पायनल फ्लुइड दॅट परफॉर्म्स बाय दी हायपोथॅलॅमस ऑफ दी डायन्सेफेलॉन. इथं 4 ब्रेनचा पार्ट संपलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 4 ब्रेनमध्ये ऑल्फॅक्टरी लोब बघितला, सेरेब्रम बघितला आणि आता डायन्सेफेलॉन बघितलेला आहे. Okay, from the next lecture we are going to start with midbrain and then we are going to see hindbrain. Okay, thank you.